हॅलो फ्रेंड्स. सो या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत उत्तर मीमांसा म्हणजेच वेदांत दर्शन. ओके, सो बघा, सर्वात पहिले बघूया की त्याचे कर्ता कोण आहे, ते कोणी निर्माण केले आहे हे दर्शन. बघा, त्याचे कर्ता आहे वेदव्यास. ओके, हे नाव तुम्ही ऐकलं असेल, वेदव्यास महर्षी. सो त्यांना अजून एक नाव आहे बादरायण आणि देव द्वैपायन. ओके, सो काय आहे द्वैपायन असे त्यांचे नाव आहे. ओके, MCQ साठी हे येऊ शकतं, ठीक आहे, चान्सेस आहे. नंतर प्रकार कोणते त्याच्यात आस्तिक दर्शनामध्ये येतात का, कारण त्यांनी ईश्वर मानले आहे, वेद मानले आहे, मोक्ष प्राप्ती पुनर्जन्म हे मानले आहे, स्वीकार केले आहे. त्याचे पर्याय काय आहे बघा, उत्तर मीमांसा, ज्ञानमीमांसा, ब्रह्मसूत्र आणि भिक्षु सूत्र हे त्याचे पर्याय नाव आहे. ओके, सो बघा, आता वेदांत दर्शन म्हणजे काय की वेदांचा निष्कर्ष जेथे सांगितला आहे असे दर्शन म्हणजे वेदांत दर्शन. म्हणजे जे आपले 4 वेद आहे, ओके, यजुर्वेद, ऋग्वेद, सामवेद, अथर्ववेद. सो या वेदांचे जिथे स्पष्टीकरण सांगितले आहे, त्यांचा मीनिंग सांगितलं आहे, त्यांचा अर्थ सांगितला आहे, सो त्याच दर्शनाला म्हणतात वेदांत दर्शन किंवा उत्तर मीमांसा दर्शन. सो बघा, आता यांनी पदार्थ काय मानले आहे बघूया. एकच पदार्थ म्हणजे ब्रह्म होय. तर उत्तर मीमांसा यांनी एकच पदार्थ मानला आहे, तो म्हणजे ब्रह्म. ओके, सो हे आपल्यासाठी MCQ साठी आहे. ओके, उत्तर मीमांसाने कोणता पदार्थ मानला आहे. ओके, नंतर काय म्हणताय ते ब्रह्म व त्याचे परावर्तित रूप ही माया आहे. म्हणजे ब्रह्माने जी सृष्टी उत्पत्ती केली आहे तर ती एक माया आहे. ओके, आणि जे रियालिटी आहे ते ब्रह्म आहे असं त्यांनी सांगितलं आहे. ओके, सो हे आपण बघू शकतो. एक मिनिट, मी फोन चेक करते. फोन स्विच ऑफ होतो माझा, खराब झालाय माझा फोन, सो त्याचं हा. देन नंतर आहे शरीराचे 3 प्रकार सांगितलेले आहे. कोणते? स्थूल शरीर म्हणजे पंचमहाभूतात्मक, सूक्ष्म शरीर त्यालाच लिंग शरीर म्हणतात, स्वामी त्याला त्याचे टाइप्स आहे समष्टी व व्यष्टी. ओके, इतकं डीप मध्ये त्याची येतात गरज नाही, फक्त नाव लक्षात ठेवायचे. ओके, नंतर आता बघा, यांनी सांगितले आहे की बघा, स्थूल शरीर मध्ये कशापासून तयार झाले आहे, ते पंचमहाभूतांपासून. सो त्यांनी एक सिद्धांत देखील सांगितला आहे की पंचमहाभूत कसे तयार झाले. ओके, सो ते बघा, आता हा बघा, हा सर्कल तुम्हाला दिसत आहे इथे. ओके, सो इमॅजिन हा एक पंचमहाभूतापैकी एका महाभूताचा एक ऍटम आहे. ओके, इथे लिहिलं आहे बघा, सूक्ष्म आकाश महाभूत असं लिहिलं आहे. म्हणजे हा आकाश महाभूतचा ऍटम आहे, आपण असं म्हणूया, एक्झाम्पल, ऍज अन एक्झाम्पल. म्हणजे हे टोटल एक काय आहे ऍटम, हा कशाचा आहे, आकाश महाभूताचा. ओके, तर त्याच्यात असं सांगितलं आहे की जे महाभूत बनले आहे तर त्या महाभूतामध्ये देखील प्रत्येक जे 5 महाभूत आहे तर त्यांचे सूक्ष्म अंश आहे. ओके, सूक्ष्म अंश आहे, पण त्या जे ऍटम आहे त्याच्यामध्ये सर्वात जास्त ज्याची क्वांटिटी असेल ते त्याला नाव दिलेलं आहे. ओके, तर ते समजून घेऊया कसं. म्हणजे सृष्टी उत्पत्तीमध्ये हे पंचीकरण प्रक्रियाची तिथे सांगितली आहे, याला म्हणतात. बघा, आता हा सपोज एक आकाश महाभूतचा ऍटम आहे, तर याच्यामध्ये सांगितलं आहे की हे बघा, 1/8 पार्ट हा जलाचा आहे, 1/8 हा अग्नीचा आहे, 1/8 पृथ्वीचा आणि 1/8 वायूचा. असे हे स्मॉल पार्ट हे दुसऱ्या महाभूताचे देखील असतात आकाश महाभूतामध्ये. पण सर्वात जास्त म्हणजे अर्धा भाग म्हणजे 1/2 हा सूक्ष्म आकाशाचा भाग आहे, म्हणून याला म्हणतात सूक्ष्म आकाश महाभूत. कळलं? कोणाचं ज्याचं जास्त पार्ट त्याचं ते नाव, ठीक आहे, यालाच पंचीकरण प्रक्रिया म्हणतात. म्हणजे सर्व महाभूते असतात, त्याच्यात सर्वात जास्त जो त्याला त्याचं नाव देतात. ओके, नंतर आता पंचविध कोश. ओके, सो कोश सांगितले आहे त्यांनी पंचविध. कोणते? अन्नमय कोश, मनोमय कोश, प्राणमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश. ओके, हे कोश सांगितले आहे, जे संख्या लक्षात ठेवायची, नाव लक्षात ठेवायचे, बाकी काही एवढं डिटेल मध्ये गरज नाही. आता प्रमाण वगैरे किती मांडले आहे त्यांनी, तर टोटल 6 प्रमाण मांडले आहेत. ओके, सो किती टोटल 6 प्रमाण मांडले आहे. कोणकोणते बघा, प्रत्यक्ष, अनुमान, आप्तोपदेश, उपमान, अभाव आणि अर्थापत्ती. सो हे 2 एक्स्ट्राचे मानले आहेत. ओके, सो बघा, आता नंबर लक्षात ठेवायचा आहे. पूर्व मीमांसामध्ये 5 मानले होते आणि उत्तर मीमांसामध्ये 6 मानलेले आहेत. ओके, MCQ साठी इम्पॉर्टंट आहे. तर नंतर आता सिद्धांत काय सांगितले आहे यांनी बघा,
अज्ञानामुळे मन व बुद्धी यावर आवरण निर्माण होते. कशामुळे? अज्ञानामुळे. म्हणजे जर आपल्याला गोष्टीचे प्रॉपर नॉलेज नसेल तर आपलं जे मन आहे आणि आपली जी बुद्धी आहे त्याच्यावर आवरण तयार होते, म्हणजे पडदा तयार होतो. तर त्या पडद्यामुळे जे रियालिटी आहे ती आपल्याला दिसत नाही, असा त्यांनी सिद्धांत सांगितला आहे. ओके. या आवरणामुळे ब्रह्म या सत्य तत्वाचे यथार्थ ज्ञान होत नाही. म्हणजे उत्तर माणसांनी ब्रह्म यालाच पदार्थ मानलेला आहे आणि ब्रह्म हेच सत्य आहे हे मानलेलं आहे. बाकी जितक्या सुद्धा गोष्टी आहेत या सृष्टीवर ते सर्व काय आहे? खोटे आहे, म्हणजे ते एक माया आहे. ओके. सो त्यामुळे मग ते जे आवरण आहे त्या मायेचं आपल्या डोळ्यासमोर, ते आपल्या मनावर आणि बुद्धीवर, त्यामुळे आपलं जे ब्रह्म आहे त्याचं जे सत्य आहे ते आपल्याला माहीत होत नाही. कारण अगं आजकालचे आपण मटेरियलिस्टिक थिंग्स मध्ये जास्त अडकून पडलेलो आहोत, की हे केलं तर आपल्याला मोक्ष प्राप्त होईल, हे केलं तर मोक्ष प्राप्त होणार नाही. ह्या सर्व ज्या गोष्टी आहे त्याचा काहीही संबंध नसतो. ओके. जे ब्रह्माने आपल्याला सांगितलं आहे तेच आपण करायला हवे. की कसं बघा, आता जे सपोज आपण एकमेकांचा द्वेष करतो, एकमेकांसोबत भांडण करतो लोकांसोबत, सो ते सुद्धा एक प्रकारे चुकीचं आहे, कारण ते त्या लोकांना सुद्धा ब्रह्माने उत्पन्न केलं आहे. ओके. सो दॅट्स वाय आपण हे बाकीच्या गोष्टीपेक्षा जर मेन गोष्टीकडे लक्ष दिलं तर आपली लाईफ सुद्धा एक चांगली मार्गाने जाईल. सो बघा, ब्रह्माचे परावर्तित रूप म्हणजे सृष्टी म्हणजेच माया हा मात्र आभास आहे. म्हणजे ब्रह्माने जी तयार केलेली जी सृष्टी आहे, ओके, तर ती माया आहे, ती मायाजाल आहे, मोहमाया आहे. आणि हा मात्र एक आभास सांगितलाय, जस्ट अँड हॅल्युसिनेशन सांगितलं आहे, एक आभास झालेला आहे असं सांगितलेलं आहे. ओके. जर तुम्ही ब्रह्माचे ज्ञान प्राप्त केले तर तरच तुम्हाला मोक्ष प्राप्ती होईल. ओके. कुणी आपल्याला सांगत आहे हे करा ते करा, तर त्याच्यापेक्षा आपण ब्रह्माचे ज्ञान प्राप्त करण्यासाठी मेन आपला तिकडे हेतू असला पाहिजे. ओके. तर यालाच हे जे सर्व सांगितले आहे तत्व यालाच म्हणतात विवर्तवाद. विवर्तवाद. ओके. हा येऊ शकतो आपल्याला एक्झाम मध्ये. सो विवर्तवाद याला असं म्हणतात. ओके. तर बघा हे काय आहे हा श्लोक. ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मेव नापरम. म्हणजे की जे ब्रह्म आहे तेच सत्य आहे आणि बाकीचं जे जग आहे ते मिथ्या आहे, ते खोटं जग आहे. ते म्हणजे काय म्हणू शकतो आपण, आभास आहे. ओके. आभास आहे तो आपला एक. ठीक आहे. आणि बाकी जे जीव आहेत तर ते ब्रह्मापेक्षा मोठे नाही आहेत. ठीक आहे. आता बघा वेदांतामध्ये 3 संप्रदाय सांगितले आहे, म्हणजे ग्रुपिझम झालेला आहे वेदांतामध्येच. ओके. 3 टाईप. कोणते? अद्वैत वेदांत, ठीक आहे, ते शंकराचार्य प्रणीत आहे. द्वैत वेदांत माधवाचार्य प्रणीत आहे. विशिष्टाद्वैत वेदांत रामानुजाचार्य प्रणीत आहे. ओके. सो हे 3 संप्रदाय आहे, फक्त याचे नाव आणि याचे आचार्य हे आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. बाकी याच्यात काही लक्षात ठेवण्यासारखं नाही. ओके. आय होप तुम्हाला समजलं असेल. आपला हा उत्तर मीमांसा एवढाच होता. ठीक आहे. कम्प्लीट आहे. याच्या आधीचे सर्व दर्शन हे ऑलरेडी आहेत. आता एकच दर्शन बाकी आहे, योग दर्शन. सो ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघूया. नोट्स पाहिजे असतील याच्या किंवा श्लोक पाहिजे असतील तर मला इंस्टावर DM करा. ओके. आता तुमची फर्स्ट टर्म जवळ आलेली आहे, त्यामुळे व्हिडिओज बघा, नोट्स काढा. ओके. मला डाऊट्स विचारा. ओके. मी तुमचा क्लिअर करायचा प्रयत्न करेन. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.